उत्तर कसबा भागातील शेटेवाडा इथं राहणाऱ्या सिद्धेश्वर बागदुरे यांच्या घरात घुसून हल्ला करून सोन्या चांदीचे दागिने लुटल्याप्रकरणी काका चंद्रशेखर बागदुरे, चुलत भाऊ संतोष बागदुरे आणि इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला। त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे। याबाबत हकीकत अशी, उत्तर कसबा भागातील शेटेवाड्यात सिद्धेश्वर राजशेखर बागदुरे वय 34, व्यवसाय शेती, हे आपल्या आई राजश्री, काकू शारदा, मुलगा रोहन, मुलगी ज्योती यांच्यासह राहण्यास असून संबंधित शेटेवाडा हा वडिलोपार्जित आहे। या वाड्याचं आजोबा महादेव यांनी मृत्यूपूर्वी रजिस्टर्ड मृत्यूपत्र तयार केलं होतं। या मृत्यूपत्रात आजोबांनी त्यांच्या नावे असलेल्या घरांचं, शेती, सोने चांदी आणि इतर प्रॉपर्टीचं वाटप त्यांच्या 3 मुलांमध्ये केलं होतं। मात्र सिद्धेश्वर बागदुरे यांचे काका चंद्रशेखर बागदुरे हे आपल्याला प्रॉपर्टीचा कमी हिस्सा आला म्हणून त्यांचा मुलगा संतोष आणि पत्नी कस्तुरा यांच्यासह सिद्धेश्वर बागदुरे यांच्या कुटुंबियांशी वारंवार भांडण काढत असतात। परिणामी यापूर्वी दोन्ही कुटुंबियांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत। संबंधित प्रॉपर्टीसाठी दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल आहे। चंद्रशेखर बागदुरे हे विजापूर रोड सैफुल परिसरातील नरेंद्रनगर इथं वास्तव्यास असून ते 8 दिवसांपूर्वी आपल्या कुटुंबासह शेटेवाड्यात राहण्यास आले। त्यामुळे सिद्धेश्वर बागदुरे यांनी आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी CCTV कॅमेरे लावले। दिनांक 15 ऑक्टोबर रोजी रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास सिद्धेश्वर बागदुरे हे आपल्या घरातील हॉलमध्ये झोपलेले असताना काका चंद्रशेखर आणि त्यांचा मुलगा संतोष हे हॉलच्या दरवाजाला जोरात धक्का देऊन आत घुसले। त्यांनी सिद्धेश्वर बागदुरे यांना शिवीगाळ करत गच्ची पकडून हॉलच्या बाहेर ओढत आणलं। तू माझी प्रॉपर्टी सोड आणि कोर्टात असलेली तुझी केस मागे घे असं म्हणत सिद्धेश्वर यांच्या डोक्यात दगड घातला। तेव्हा त्यांच्यासोबत असलेल्या एका अज्ञात इसमानंही सिद्धेश्वर यांच्या छातीवर दगडानं प्रहार करत त्यांच्या गळ्यातील 1.5 तोळ्याचं चांदीचं लॉकेट काढून घेतलं। यावेळी सिद्धेश्वर यांच्या आई राजश्री आणि काकू शारदा या सोडवायला आल्या असता संतोष यानं काकूला ढकलून देऊन आईला मारहाण करत त्यांच्या गळ्यातील 1 तोळ्याचं सोन्याचं लॉकेट आणि 1.5 तोळ्याचं सोन्याचं गंठण हिसकावून घेतलं। डोक्यात दगड घातल्यामुळं रक्तबंबाळ अवस्थेत सिद्धेश्वर बागदुरे हे खाली बसलेले असताना संतोष आणि त्याच्यासोबत असलेल्या अज्ञात इस्मानं त्यांना पुन्हा मारहाण केली। त्यामुळं सिद्धेश्वर बागदुरे यांनी घाबरून डायल 112 वर फोन करून पोलिसांची मदत मागितली। तेव्हा काका चंद्रशेखर यानं तू पोलिसांना का फोन केला म्हणून पुन्हा मारहाण केली। संतोष यानं बाहेर लावलेला CCTV कॅमेरा फोडला। त्यानंतर तिघांनी मिळून सिद्धेश्वर बागदुरे यांना जखमी अवस्थेत वाड्याच्या बाहेर ओढत नेलं। तेवढ्यात त्यांच्यातील एका इस्मानं पोलीस येत असल्याची खबर देताच संतोष आणि त्याचे 3 साथीदार गाडीवरून पसार झाले। पोलीस आल्यानंतर त्यांनी सिद्धेश्वर बागदुरे यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवून दिलं। सध्या त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान सिद्धेश्वर बागदुरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फौजदार चौडी पोलीस ठाण्यात चंद्रशेखर बागदुरे, संतोष बागदुरे आणि इतर तिघांवर भारतीय दंडविधान संहिता कलम 452, 143, 147, 149, 354, 327, 324, 323, 504, 506 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 अन्वये 17 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला। या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल दांडगे हे करत आहेत। त्यानंतर पोलिसांनी संतोष बागदुरे आणि त्याच्या एका साथीदाराला अटक केली। पुन्हा याचा राग मनात धरून सिद्धेश्वर बागदुरे यांच्या आई राजश्री बागदुरे यांनाही चंद्रशेखर बागदुरे यानं बेदम मारहाण करून जखमी केलं। त्यांनाही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं। सध्या दोघेही सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत। मला रात्री चंद्रशेखर माझा काका आहे, त्याचा मुलगा राहुल आणि त्याच्यासोबत 3-4 जण माणसं पोरं येऊन माझ्या घरात येऊन मला घरातनं बाहेर अंगणामध्ये काढून मला मारहाण केली। आणि त्या मारहाणीचा आवाज ऐकून आमची आई आणि काकू शारदा काकू आणि आमची आई असे आमच्या 2 जण आल्यानंतर त्यांनासुद्धा मारहाण केली आणि
मारहाण करून माझ्या डोक्यात दगड घातले, छातीवर दगड घातले आणि डाव्या पायाच्या गुडघ्यावर पण दगड मारले. मग आमच्या घरातलं TV, CCTV असे दरवाजा, खिडक्या यांना दगडं मारून फोडून टाकलेत, पूर्ण चुरा केलेले. त्याबाबत कारण आमचं वाद कोर्टामध्ये प्रॉपर्टीचं मृत्यूपत्राचा वाद चालू आहे आणि भविष्यात विरोधात त्यांचा निकाल लागेल या भीतीनं त्यांनी मला वारंवार धमकी दिलेत आणि त्यानुसार मी 3 वर्ष झालं गेले. मी 3-4 अर्ज टाकलो कमिशनर ऑफिसला. मला जीवे मारण्याची धमकी देतात, वारंवार रस्त्यात अडवून मला कोर्टामध्ये इतर ठिकाणी मला अडवून शिव्या देतात, शिवीगाळ आई बहिणीवर शिव्या करतात. मग याविषयी मी अर्जामध्ये लिहिलो होतो, त्याची कोणतीही दखल पोलिसांनी घेतलेली नाही आजपर्यंत आणि ते आज त्यांनी न घेतल्यामुळं आज ही माझ्यावर ही प्रसंग ओढावलेली आहे.